नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. विद्यानगर नाही, हे कोणतरी एक काळे प्लॉटमध्ये एक साप आलेला आहे, बिल्डिंगच्या आत गेलेला आहे आणि कॉल आलेला होता आणि हे रेस्क्यू शेवटपर्यंत पहा. चला या मॅडम, उघडू बघा. थांब जरा थांब. ए तुम्ही दंगा करू नका. मित्रांनो सर पण आहेत. मॅडम तो मेलेला आहे, मेलाय, डेट साप आहे, मेलाय. या बघू, मुंग्या लागल्यात सर, मुंग्या लागल्यात, त्याला दाखवतो. या हो का, इथं मुंग्या आहे त्या. अहो मॅडम येऊन बघा ना, मी काढतो, इकडे या. अरे शेपूट कुठलं तुटतंय भैया, हे कसलाय बघ, इथं मेलाय, डेट जा. काय करायचं मॅडम? काय समज कोणतर तुम्हाला मारलाय? त्याला मारलाय का तुम्ही? मारलाय? मग तो राव चिडणार की, असं मारायचाच नाही सापाला. मग राव तो, मी म्हणतोय मेलाय. आलं लक्षात? मारलं का त्याला? होय सर. अरे बाबा, मारलं कशासाठी? विषारी म्हणून बिन विषारी शब्द तो किती वरडालाय बघा साप. जिवंत आहे, लय मोठा आहे. शेपूट तुटलं, ते शेपूट आलं ना, बाकी जिवंत आहे तो. मित्रांनो, मानवी वस्तीत येऊन पोचायच्या आधी सापाला मारलेला आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. एका प्राणी मित्राला मस्त तळतळ वाटते, पण काहीही पर्याय नाही आहे. या जागेला त्याच्या मार लागलेला. मॅडम थोडी हळद देता? नंतर समजा येऊन चावला मला. हा, आम्हाला पण फेमस करा. आपण हाय व्हिडिओमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब ठोके मारू. त्याला मारलेला हो, मी नाही. विचारी सर पर्यंत. आणि प्लीज माझी नम्र विनंती आहे की अशा सुंदर सापांना कोणीही मारू नका. जरी मानवी वस्तीत आले तर त्याचा जीव वाचवणं सर्प मित्र आणि मित्र या नात्यानं गरजेचं, पण त्यांना माहीत नसल्यामुळं त्यांनी त्याला मारलेलं आहे. इजा पोचवून. ओ दिदी या इकडे बस. त्याच्यावर टाका. काही घेऊ नका. हो काही घेऊ नका. तसं नाही ना, रक्ता बोंबळ झाला. ह्याच्यावर थोडी टाका. घेऊ नका ताई, तुम्ही काय करताय? साप बिनविषारी आहे दीदी. टाका त्याला. घरी आला मम्मी, एवढा नाही तो, बिनविषारी सर्प आहे. कुठला आहे सांगा? दामन आहे ताई. आमची जिरली बघून कशाची गोष्ट? मी सहज धरलाय ना होत आहे. त्याला किती वेदना झाल्या असतील. हे आणा त्याला, एक पिशवी आणा, थैली. बरणी नको, एखादी कापडी उशीची कवर किंवा काय तर आणा. तो जखमी झाला ना ताई, तो आता मला 2 दिवस ठेवला पाहिजे. कट कर. सर शेपटाच हाल झाला. आपल्या घरात नेऊनच बँडेज करावं लागतं. आणि मित्रांनो, अशा सापांना कोणीही मारू नका. याचं शेपट तुटलेला आहे. एक सापाच्या गैरसमजुती असल्यामुळं हा साप मारला गेलेला आहे, पण त्याला हळद लावल्या आणि त्याला बँडेज करून त्याला निसर्गात त्याच्या आदिवासात रिलीज केलं जाईल. त्या पाहिजे काय करणार? ज्योती या
अव्यवस्थित आलेला धामण साप आहे बिनविषारी. लागणं जरी माणसांना चावला तरी याच्यापासून कोणालाही इजा होत नाही. सापाला मारणं शेड्यूल वन 1972च्या क्लॅमनुसार 7 वर्ष सजा, कारण तो शेड्यूल वन मधला येतोय. माझ्यासारखे जे सर्प मित्र आहेत फोन केल्यानंतर, मॅडम किती मिनिटात आलो मी? 10 मिनिटाच्या आधी. 10 मिनिटाच्या आत कुच्ची गावातून आलो. हातातलं काम संसारात जे असेल ते व्याप सोडून कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कमीत कमी 10,000 साप वाचवलेले आहेत. सापाचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. जे जगतापचं फॉर्म हाऊस आहे कवठेमंकाळमधलं किंवा अर्जुन दादाच्या घराच्या समोरच कवठेमंकाळ तालुकाच येतोय आणि नेमकी जुरेवाडी रोडवर म्हणजे तिथं माझा रस्ता अजूनही प्रबोधन करणं गरजेचं आहे की धामण किंवा गवत्या तस्कर असे जे बिनविषारी साप आहेत ते मारण्यात काही मजा नाही आहे. आणि विषारी जरी असतील ते साप जरी मानवस्थेत येऊन चालले तर अँटीस्नेक औषध आहे. एकमेव भीतीपोटी साप हा मारला जातो आणि साप वाचणं फार गरजेचं